मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जाता जाता एक छोटासा पार्ट राहिला होता, तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. तुम्हाला माहिती आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह कुठल्या फॉर्ममध्ये असतात? कंप्रेशन, रेअरफॅक्शन, कंप्रेशन, रेअरफॅक्शन या अल्टरनेट फॉर्ममध्ये असतात. कंप्रेशन म्हणजे जिथे एअर पार्टिकल चेपलेले असतात, रेअरफॅक्शन म्हणजे जिथे एअर पार्टिकलमध्ये डिस्टन्स असतो, गॅप असतो, प्रेशर कमी असतो. हे बघा, असं समजा एक लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल करते. कुठून? रेअरर टू डेन्सरकडे ट्रॅव्हल करते. कंप्रेशन, रेअरफॅक्शन, कंप्रेशन, रेअरफॅक्शन, कंप्रेशन, रेअरफॅक्शन असं तो पुढे जात असतो. ओके, समजा त्यातला एक कंप्रेशन डेन्सरवर येऊन आपटला. एक कंप्रेशन, पुढचा जो कंप्रेशन आहे तो डेन्सरवर येऊन आपटला तर काय होईल बघा. आता हे कंप्रेशन मॉलिक्यूल आहेत ते काय करणार? या डेन्सर मीडियमला कंप्रेस करण्याचा प्रयत्न करा, पण तेवढी त्यांची लायकी नसणार आहे, तेवढी त्यांची एनर्जी नसणार आहे. कोणाच्या? कंप्रेशनवाल्या मॉलिक्यूलची, की त्या वॉलला, त्या डेन्सर मीडियमला प्रेस करू शकतील. मग ते त्या वॉलला, त्या डेन्सर मीडियमला ते प्रेस करू शकत नाही, कंप्रेस करू शकत नाही. मग रिटर्न येताना काय येणार? कंप्रेशन रिटर्न येणार. बिकॉज ऑफ लो एनर्जी, these compression molecule do not have that much energy to compress the denser medium. Therefore, it reflect as a compression, rarefaction, compression, compression, rarefaction. समजलं? जर लॉन्जिट्युडनल वेव्ह रेअर मधून डेन्सर मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर कंप्रेशन रिफ्लेक्ट ॲज अ कंप्रेशन, कन्क्ल्युजन कंप्रेशन रिफ्लेक्ट ॲज अ कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन रिफ्लेक्ट ॲज अ रेअरफॅक्शन. जर मॉलिक्यूल कंप्रेस करू शकत नसतील तर येताना कंप्रेशन येईल. जर रेअर फ्रॅक्शन जात असेल तर येताना पण रेअर फ्रॅक्शन येईल. समजलं? आता उलटं बघूया. आता मॉलिक्यूलला आपण डेन्सरमधून रेअररमध्ये पाठवूया. मॉलिक्यूलला आपण डेन्सरमधून रेअररमध्ये पाठवूया. काय चेंज होतोय बघूया. हे पुसतो. ओके, आता बघा, आता कंडिशन बदललेली आहे. मुलांनो, कंडिशन बदललेली आहे. आता डेन्सर जाड मीडियम मधून पातळ मीडियम मध्ये पाठवायचं आहे. आता इथे काय प्रॉब्लेम होतो बघा. जेव्हा डेन्सर मधून रेअरर मध्ये जातो आणि समजा कंप्रेशन येऊन पोचलेलं आहे. ओके, आता याच्या पुढचं मीडियम कसं आहे? रेअरर आहे. आणि या मॉलिक्यूलची तेवढी एनर्जी असते, तेवढी ताकद असते की ते रेअररच्या मीडियमला कंप्रेस करू शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं? डेन्सर मधला हा कंप्रेशनचा पार्ट आहे तो रेअररला पुढे प्रेस करतो. मग हे कंप्रेशनवाले पुढे निघून जातात, कंप्रेशनवाला पुढे निघून जातो, पटकनीच्या पलीकडे जातो. पाठी कोण राहिला? हा पार्ट येतो इथे. कुठला पार्ट? हा रेअररवाला. देअरफॉर रेअर फॅक्शन रिमेन्स लेफ्ट बिहाइंड अँड रिफ्लेक्टेड ॲज अ रेयर. बात समझ में आई या नहीं? बात समझ में आई या नहीं? इथे खेळ उलटा आहे. हे मॉलिक्यूल रेअरला कंप्रेस करतात, त्याच्यामुळे तो पार्ट पुढे निघून जातो. पाठी कोण राहतो? रेअर फॅक्शन. मग रेअर फॅक्शन पाठी राहिला की तोच रिटर्न येणार ना. पुढची अर्धी लोक गेली पुढं, ही पाठी राहिली, ही पाठी वळतात. समजा? देअरफॉर इन केस ऑफ इफ लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर, कंप्रेशन रिफ्लेक्ट ॲज अ रेअर फॅक्शन अँड रेअर फॅक्शन रिफ्लेक्ट ॲज अ कंप्रेशन. कितीचा चेंज होतो? पाय रेडियनचा चेंज होतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन्स, जे टॉपिकचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर आता आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बघायचं आहे. स्टेटमेंट केवढं मोठं आहे बघा. इथून सुरुवात होतं, इथं एंड होत आहे. तुम्ही म्हणाल काय रे बापरे, केवढं हे पाठ करायचं, कसं पाठ करायचं? एक तर 100 डेफिनिशन फिजिक्समध्ये, या टॉपिकची डेफिनेशन, त्या टॉपिकची डेफिनेशन, तिथं ऑसिलेशन आला, तिथं करंट आला, तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक आला, सगळ्या बाजूने नुसता मारा. पण हे डेफिनेशन पाठ नाही करायची आहे, लक्षात ठेवायचे. ते म्हणा हे काय असतं? लक्षात ठेवायचे म्हणजे काय? तुम्हाला आता मी वेव्ह एकमेकात कसे ॲड होतात ते सांगणार, ते फक्त इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. इमॅजिन करा इकडून एक वेव्ह आली, डिस्काउंट ही वेव्ह इकडे ट्रॅव्हल करते. समजा एक दुसरी वेव्ह आहे, ती इकडे ट्रॅव्हल करते. एक वेव्ह इकडे सोडली, दुसरी वेव्ह तिकडनं आली, तिकडनं आली. या दोन वेव्ह अशा जवळ येणार आणि जवळ आल्यावर काय होणार? ही एक वेव्ह, समजा याचा ॲम्प्लिट्यूड ए आहे आणि ही वेव्ह ज्याचा ॲम्प्लिट्यूड ए आहे, हे दोघं जवळ आल्यावर एक रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बनवणार. आणि हा जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल या दोन वेव्हची ॲडिशन असणार. कुठली? व्हेक्टर सम असणार आहे. इकडनं एक वेव्ह आली, तिकडनं एक वेव्ह आली. फेज डिफरन्स कितीचा आहे? फेज डिफरन्स 0 आहे.
हे आली ही आली, दोन वेव जवळ आल्या उप हायेस्ट माउंटेन बनवणार. नंतर काय होणार तर ही वेव इकडे आली ती इकडे निघून जाणार, ही वेव इकडे जात होती ती तिकडे, ही वेव इकडे निघून जाणार, ही वेव या साईडला निघून जाणार. म्हणजे इथं आल्यावर एकमेकावर सुपर पोझिशन होणार आणि नंतर वेव आपापल्या मार्गाने घरी निघून जाणार. ओके. पण आता इमॅजिन करा याच्यामध्ये फेज डिफरन्स असेल तर, समजा एक वेव इकडे, समजा मी क्रेस्ट सोडला आणि समजा इकडून येतोय ट्रफ. अरे बापरे, आता काय होणार, इकडने समजा क्रेस्ट, इथनं डोंगर येत असेल, इकडनं ट्रफ येत असेल, क्रस्ट आला, ट्रफ आला, इथं आल्यावर काय होणार, हा म्हणणार तू वर चल, हा म्हणणार तू खाली चल, हा इथे आला. आता काय होणार, हे दोन इकडे जाणारी वेव आहे ते या पार्टिकलला म्हणणार तू वर चल, इकडे येणारी वेव आहे ते या पार्टिकलला म्हणणार तू खाली जा. आणि दोघंही सेम पॉवरचे आहेत, दोघंही सेम पॉवर असेल तर ही दोघं एकमेकाला कॅन्सल करणार. मग याचा रिझल्टंट होणार, या दोन वेव एकमेकाला समजा ही वेव अशी जाणार होती आणि ही खालची वेव अशी येणार होती तर ह्या वेव दोघं एकमेकाला कॅन्सल करणार. समजलं, कारण अपोजिट वेव आहे. हेच आपल्याला वर्डमध्ये राहायचं. वेन वन ऑर टू वेव, समजा एकापेक्षा जास्त वेव ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम, ही मीडियममधून ट्रॅव्हल करते, ही पण मीडियममधून ट्रॅव्हल करते. फ्रॉम कॉमन पॉईंट, समजा या कॉमन पॉईंटमधून इकडनं वेव आलेली वेव आणि इकडनं आली वेव या एका कॉमन पॉईंटमधून जात असेल तर काय होणार, इट प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव स्वतःची डिस्प्लेसमेंट तयार करणार. इकडची वेव वरती नेणार, इकडची वेव खालती नेणार. सेम असेल तर दोघंही वरती नेणार. ओके. मग ह्या वेवचा रिझल्टंट काय असणार, ह्या वेवचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेक्टर सम इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन इज रिझल्टंट वेव इज इक्वल टू y1 ही वेव, y2 ही वेव. This is how two wave traveling to each other or passing through the common point, we can get the resultant wave by this formula. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला या रिझल्टंट वेवचा ॲम्प्लिट्यूड शोधायचा आहे, ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला शोधायचा आहे. दोन वेव ॲड झाल्या पण त्याचा ॲम्प्लिट्यूड किती असेल, किती वर जाईल, किती खाली जाईल, किती झिरो होईल, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. सो मित्रांनो, पुढच्या लेक्चरची नक्की वाट बघा. तोपर्यंत स्टडी करा, खुश रहा. गुड बाय.